बुद्धाय. जय शिवराय. जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, 1 ऑगस्ट 2026 ला अण्णाभाऊंची जयंती येत आहे. त्या निमित्ताने आपण अण्णाभाऊंच्या जीवनावर बोलणार आहोत. तर अण्णाभाऊ हे असे विलक्षण प्रतिभा लाभलेलं व्यक्तिमत्व होतं की त्यांची कशानेच तुलना होऊ शकत नाही. परंतु अण्णाभाऊंची नेहमीच उपेक्षा, त्यांच्या जीवनाची उपेक्षाच नेहमी झाली. आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपण त्याला लयनं म्हणतो की अण्णाभाऊला लयनं नव्हतं. अण्णांचा जन्म वाटेगाव या ठिकाणी, वाळवा तालुका, सांगली जिल्ह्यामध्ये झाला. लहानपणी ते वाटेगाव या ठिकाणीच राहत. त्यांचे वडील परंपरागत असलेले आपली कामं करायची आणि मिळेल ती मजुरी करून गावामध्ये राहायचे. घरची परिस्थिती ही अत्यंत नाजूक होती. त्यामध्ये अण्णांचं आता 7 वर्षाचं वय झालं होतं आणि म्हणून 7व्या वर्षी शाळेत टाकायचं म्हणून अण्णांना ते शाळेत घेऊन गेले आणि अण्णांचं नाव शाळेत टाकलं. परंतु अण्णा 1.5 दिवस शाळेत गेले. पहिल्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी मास्तरने त्यांना अक्षरे लिहायला सांगितली. आता पहिल्या दिवशी शाळेत गेल्यावर दुसऱ्या दिवशी अक्षरे कशी लिहिता येतील? अण्णांना ते जमलं नाही आणि मास्तरने अण्णाला झोडपून काढलं. त्यांचे हात लाल केले. त्यामुळे अण्णाला या गोष्टीचा राग आला व त्यांनी शाळेच्या बाहेर येऊन त्या मास्तरवरच दगड भिरकावला. आता दगड भिरकावल्यामुळे अण्णाची शाळा सुटली ती कायमचीच. त्यानंतर मात्र अण्णांनी कधी शाळेचं तोंड पाहिलं नाही. नंतर 2 वर्ष ते अजून गावातच राहिले. अण्णाच्या 9व्या वर्षी अण्णाच्या वडिलांनी वाटेगाव सोडलं आणि वाटेगाव ते मुंबई असं रोडचं काम करत करत ते मुंबईला येऊन पोहोचले. मुंबईला आल्याच्या नंतर घाटकोपर या ठिकाणी भटवाडीमध्ये ते स्थिर झाले. मिळेल ते कामं ते करू लागले आणि राहू लागले. अण्णा 9 वर्षाचे होते. त्याच ठिकाणी कम्युनिस्ट पार्टीचं ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमध्ये अण्णा साफसफाईच्या कामाला लागले. अण्णांचं एक सुदैव म्हणा की अण्णांना अगदी लहानपणापासून चांगल्याच लोकांची संगत लाभली. कम्युनिस्ट पार्टीचं ते ऑफिस असल्यामुळे तिथे अनेक कम्युनिस्ट कार्यकर्ते त्या ठिकाणी यायचे आणि हे सगळे कार्यकर्ते किंवा नेते हे अतिशय विद्वान होते. यामध्ये श्रीपाद अण्णा डांगे होते, आचार्य आत्रे होते, त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे होते,
असे अनेक दिग्गज लोक त्या ऑफिसमध्ये त्यांची ये जा असायची आणि अण्णा त्या ठिकाणी काम करायचे. म्हणजे तिथेच अण्णांची जडणघडण व्हायला सुरुवात झाली आणि तिथेच अण्णाला त्या लोकांनीच लिहायला वाचायला शिकवलं. पुढे जसजसं अण्णांचं वय वाढत गेलं तसतसे अण्णा कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्तेच झाले. अनेक ठिकाणी कम्युनिस्टांचे मोर्चे निघायचे, सभा व्हायचे. त्या सभेमध्ये आणि मोर्चांमध्ये अण्णांचा सहभाग असायचा. त्या ठिकाणी अण्णांना अतिशय चांगली अशी वागणूक मिळत असे. त्यामुळे अण्णांवर त्यांचा खूप प्रभाव पडला आणि ते कायमचे कम्युनिस्ट कार्यकर्ते झाले. आता अण्णांना चांगलं लिहायला वाचायला येत होतं आणि अशातच त्या कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसमध्ये शाहीर अमर शेख आणि दत्ता गव्हाणकर ही मंडळी सुद्धा यायची. त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही जोर धरू लागली होती. म्हणून 1943-44 कम्युनिस्ट नेत्यांनी असं ठरवलं की तोपर्यंत अण्णा एक गायक म्हणून पुढे आले होते, शाहीर म्हणून पुढे आले होते. तर ही 3 शाहीर अमर शेख, दत्ता गव्हाणकर आणि अण्णाभाऊ इतक्या पॉवरफुल शाहीर जर आपल्याकडे आहेत तर आपण त्यांचा का उपयोग करून घेऊ नये, म्हणून कम्युनिस्ट नेत्यांनी लाल बावटा नावाचं एक कलापथक त्यावेळेस निर्माण केलं आणि या कलापथकाच्या माध्यमातून या त्रिकुटाने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यामध्ये जागृती घडवून आणली. शोषित, कष्टकरी यांच्यामध्ये त्यांनी जागृती घडवली. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. त्यावेळेस चळवळीचे काम करायचे आताच्या सारखे स्वार्थी लोक त्यावेळेस नव्हते. चळवळीत ते अगदी स्वतःला झोकून द्यायचे. कुठलाही कार्यकर्ता असो जो चळवळीचं काम करत असे त्याने त्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवलेलं असे. घरादाराची कधीही ह्या लोकांनी पर्वा केली नाही आणि त्यामुळेच त्यांचं समाजात नाव झालं. परंतु घरचे लोक मात्र या लोकांवर कायम नाराज राहिले आणि मग घरच्यांचं सुख या लोकांना कधीच मिळालं नाही आणि तेच नेमकं अण्णांच्या नशिबी सुद्धा आलं. आझाद मैदानामध्ये आपला भारत देश स्वतंत्र झाला 1947ला, 15 ऑगस्ट 1947ला. त्यावेळेस 16 ऑगस्ट 1947ला अण्णांच्या कम्युनिस्ट पक्षाची सभा आझाद मैदान या ठिकाणी भरली आणि त्या ठिकाणी अण्णा कडाळले की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. असं अण्णा का म्हणाले याचं कारण असं होतं की या देशामध्ये आपण जो वंचित शोषित वर्ग जो होता तो गुलामांचाही गुलाम होता. म्हणजे इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालं परंतु ते स्वातंत्र्य आपल्यापर्यंत नव्हतं. म्हणून अण्णा असं म्हणाले की या आजादी झुटी आहे, कारण आपण गुलामांचे गुलाम होतो तर आपल्याला स्वातंत्र्य नव्हतंच. परंतु पुढे बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णांनी असं काही साहित्य निर्माण केलं की अतिशय आश्चर्यकारक काम ते होतं. अण्णांनी जवळजवळ 35 कादंबऱ्या लिहिल्या, 13 कथा संग्रह लिहिले, 15 लोकनाट्य लिहिले, 15 पोवाडे लिहिले आणि 7 चित्रपटांच्या कथा त्यांच्याच कादंबरीवर त्यांनी लिहिल्या. त्यांच्या या विलक्षण प्रतिमेमुळे सुरुवातीच्या काळामध्ये अण्णांबद्दल लोकांना इतकं माहीत नव्हतं, परंतु ज्यावेळेस त्यांच्या कादंबऱ्या बाजारात आल्या त्यावेळेस मात्र मोठमोठे लेखक सुद्धा त्यांच्या पुढे नतमस्तक झाले. कोण आहे अण्णाभाऊ असं ते विचारू लागले आणि पुढे त्यांच्या संपर्कात आले. त्यामध्ये पु ल देशपांडे, वि स खांडेकर, द.मा. मिरासदार, विंदा करंदीकर हे तर त्यांचे दिवाने झाले. त्याच वेळेस 1960ला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ म्हणजे 1 मे महाराष्ट्राची चळवळ संपली आणि ती चळवळ संपल्याच्या नंतर जवळजवळ तो संपूर्ण काळ अण्णाभाऊंचा त्या चळवळीमध्येच गेला. गोवा मुक्ती आंदोलन असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, यामध्ये अण्णाभाऊंनी स्वतःला वाहून घेतलं. परंतु ज्यावेळेस ती चळवळ संपली त्यावेळेस मात्र अण्णाभाऊ थोडे स्थिर झाले. अण्णाभाऊंचा जो पिंड होता तो काही राजकारणी नव्हता किंवा समाजकारणी नव्हता. अण्णाभाऊ हे हाडाचे कलाकार होते, एक साहित्यिक होते आणि अतिशय चांगले कलाकार असल्यामुळे अण्णाभाऊंचं मन हे कलेमध्येच रमलं. अण्णाभाऊंनी तमाशामध्ये अनेक बदल केले. त्यांनी कलेला चांगला साथ चढवला, त्याच्यामुळे त्यांचं मन कलेतच रमत होतं. पुढे अण्णाभाऊंनी चित्रपटामध्ये सुद्धा कामं केली. त्यांच्या कादंबऱ्यांवर 7 चित्रपटांचं लिखाण त्यांनी केलं आणि त्या चित्रपटांच्या शूटिंगला सुद्धा ते तिथं हजर राहायचे. त्यावेळेस फकीरा चित्रपटामध्ये, वारणेचा वाघ या चित्रपटामध्ये अण्णाभाऊंनी भूमिका सुद्धा केलेल्या आहेत. अण्णाभाऊंचे हे चित्रपट त्या काळी खूप गाजले. त्यामुळे राज कपूर, शम्मी कपूर, किशोर कुमार, बालराज साहनी असे मोठमोठे कलाकार अण्णाभाऊंकडे आकर्षित झाले. त्यांना ते मित्र म्हणून लाभले. अण्णांकडे पैशाची चणचण अजिबात नव्हती. अण्णांचं राहणीमान चांगलं होतं. अण्णांना सर्व सुख होतं. परंतु एक शल्य मात्र अण्णांच्या मनात कायम होतं आणि ते शल्य त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस त्यांनी एक गीत लिहिलं. त्या गीतामध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे की पहिलं जे कडवं आहे, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाचे होते या कायली. या गाण्यामध्ये अण्णांनी पहिलं कडवं हे त्यांच्या पत्नीबद्दल लिहिलेलं आहे की माझी पत्नी कशी होती आणि ती माझा जीव की प्राण होती, मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण असं अण्णांनी त्यात म्हटलेलं आहे. आणि ते तिचं वर्णन त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे. आणि तिच्याशिवाय माझं जीवन कसं आहे हे अण्णांनी सांगितलं की म्हणजे मनुष्य हा शेवटी भावनिक असतो, त्याला कुणाच्या तरी आश्रयाची गरज असते. अण्णा दिवसभर जरी अतिशय मोठमोठ्या लोकांमध्ये फिरत असले तरी संध्याकाळी मात्र ते घरी एकटे असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाची नेहमी काळजी होत असे. अण्णांना विचारणारा, त्यांची काळजी घेणारा असा एकही माणूस अण्णांकडे नव्हता. आणि हीच गोष्ट अण्णांना सतत खात असे. त्यामध्ये त्यांचे खाया प्यायची व्यवस्था होत नव्हती. कुठल्याही प्रकारची स्वतःची काळजी ते घेत नसत आणि त्यांची काळजी घेणारा दुसरा कोणी त्या जवळचा त्यांच्याकडे नव्हता.
कारण माणसाला अपेक्षा असते परिवाराकडून. अण्णांनी 2 लग्न केले. दुसरीची पत्नी होती जयवंता नावाची, ती अण्णांना फार आवडायची, परंतु तिने सुद्धा अण्णांचा सांभाळ केला नाही. कारण अण्णांनी घराकडे लक्षच दिलं नाही. तुळशीपत्र घरावर ठेवून जे लोक कामं करतात त्या लोकांची अवस्था अशीच होती. अण्णांची तेच झालं, अण्णाला आधार मिळालाच नाही आणि म्हणून अण्णा हे खंगत गेले आणि पुढे त्यांना क्षयरोग झाला. त्यांनी सांगितलं होतं की जशी माझी अवस्था आहे तशीच या महाराष्ट्राची अवस्था आहे. मुंबईचं वर्णन त्यांनी जसं त्याच्या महिन्याचं वर्णन केलं तसंच मुंबईचं वर्णन केलं होतं. आणि मुंबई जर महाराष्ट्राला मिळाली नाही तर माझी जी गत आहे तीच महाराष्ट्राची गत होईल, असं अण्णांनी त्या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ते गाणं अण्णांच्या जीवनावर आणि मुंबईवर त्यांनी ते लिहिलं होतं. पुढे अण्णांना क्षयरोग झाला. क्षयरोग हा त्या काळामध्ये खूप मोठा रोग मानला जायचा, त्याच्यावर इलाज नव्हता आणि त्यामुळे क्षयरोग झाल्यामुळे अण्णा सगळ्या लोकांपासून दुरावले गेले. आणि समाजाची एक रीत असते, एखादा माणूस जर त्यांच्याकडून दुरावला तर समाज त्याच्याकडे ढुंकून पाहते. अण्णांचंही तेच झालं. अण्णांच्या सर्व मित्रांनी अण्णांकडे पाठ फिरवली आणि अण्णा क्षयरोगाने पीडित होऊन त्या घरात एकटेच एका रात्री अण्णांचं निधन झालं. कदाचित 18 जुलै वाटतं, 18 जुलै 1969 ला अण्णांचं निधन झालं. ज्यावेळेस अण्णांचं निधन झालं त्यावेळेस अण्णांच्या जवळ रडणारं असं कुणीच नव्हतं. इतकी शोकांतिका एवढ्या मोठ्या साहित्यिकाची झाली. अण्णा हे मातंग जातीचे जरी असले तरी त्यांचं जे काम आहे, त्यांचं जे लिखाण आहे ते सर्वांना प्रेरणा देणार आहे. या भारतात आणि भारताबाहेर 27 भाषांमध्ये त्यांच्या लिखाणाचं भाषांतर केलेले आहे. सर्वांना प्रेरणास्थान असं लिखाण अण्णांनी केलेलं आहे. म्हणून अशा महान साहित्यिकाला आपण कुठल्याही जातीमध्ये बंदिस्त न करता, संकुचित न करता, ते सर्वांचे होते, सर्वांसाठी त्यांनी काम केलं. त्यांचं साहित्य त्यांनी जर वाचलं तर माणसामध्ये विलक्षण असा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबईमध्ये राहून अण्णांनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्या कादंबऱ्यांचं मी स्वतः 2001 ला फकीरा ही कादंबरी वाचलेली आहे. बाबासाहेबांना त्यांनी ते अर्पण केलेली. कुसुमाग्रज यांनी त्या कादंबरीचं प्रस्तावना लिहिलेली आहे. इतकं जबरदस्त लिखाण अण्णा करायचे, किती प्रतिभा त्यांच्यात कुठून आली हेच समजत नव्हतं. अशा या महान साहित्यरत्नाला त्यांच्या जयंती दिनी आपण विनम्र अभिवादन करू आणि तुम्हा सर्वांना त्यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान.